हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेअर ऑफ लाईन्स 12वीचा जो पार्ट आहे त्यातला पहिला थिअरम आपण आज पाहणार आहोत. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला 11वीचे सगळे बेसिक कन्सेप्ट 11वी लाईनमध्ये आपण जे काही पाहिलं होतं हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन केले होते आणि ते वहीत लिहून काढायचे. त्यातली शेवटची जी कन्सेप्ट होती त्यातली किंवा शेवटची जी टर्म होती तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री, ही फारशी सगळ्यांना लगेच कळत नाही, पण जसजशी प्रॅक्टिस होत जाईल तसं हा चॅप्टर समजायला लागतो. इवन हा थिअरम झाल्यानंतर मी काही रिमार्क्स लिहून देईन. ते रिमार्क्स पहिल्यांदा कुणालाच फारसे व्यवस्थित समजत नाही, पण जेव्हा मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देईन आणि ते रिलेट करून दाखवेन तेव्हा तुम्हाला ते समजायला लागेल. नाउ फर्स्ट थिअरम, प्रूव्ह दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. काय अर्थ आहे बघा. होमोजिनियस इक्वेशन जे आहे सेकंड डिग्री मध्ये आपण काल पाहिलं होतं ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0, हे होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री आहे. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स, पेअरचा अर्थ जोडी, दोन, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे होमोजिनियस इक्वेशन जे आहे किंवा ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0 या फॉर्म मध्ये जे इक्वेशन आहे यातल्या ज्या दोन्ही लाईन्स असतात त्या ओरिजिन मधून पास होतात, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण याचा प्रूफ बघूया. कन्सिडर अ होमोजिनियस इक्वेशन, इन सेकंड डिग्री. ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0, इक्वेशन 1. आता यामध्ये हे जे a h b हे जे असतात हे रियल नंबर्स असतात. तेव्हा हे जे नंबर्स आहेत हे कदाचित 0 किंवा नॉन झिरो यापैकी काही असू शकतात. हे नंबर्स आयदर 0 और नॉन झिरो यापैकी काही असू शकतात. मग याचाच वापर करून आपण याच्यामध्ये काही केसेस पाहणार आहोत. म्हणजे समजा a0 असेल तर काय किंवा a0 नसेल तर काय, तसाच b0 असेल तर काय आणि b0 नसेल तर काय, आणि h च्या बाबतीत जे काय 0 आहे की नाही याच्याकरता वेगळे रिमार्क्स आहेत. मग आपण पहिल्यांदा हे जे इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन, हे इक्वेशन ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स रिप्रेझेंट करतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आपण त्यातली पहिली केस बघणार आहोत. केस 1 हा प्रूफ आहे तसा तुमच्या वहीत लिहिलेला असला पाहिजे. मी जसं आता बोर्डवर दाखवतो तसं. फर्स्ट केस, व्हेन a इक्वल्स 0, यातला समजा a0 असेल तर काय. Therefore इक्वेशन 1 रिड्युसेस टू, त्यातला जर a0 झाला तर इक्वेशन 1 कसं रिड्यूस होईल बघा. ट्वाइस hxy, कारण a0 झाला ना याचा, त्यामुळे ही सगळी टर्म 0 झाली. ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. यातून समजा मी y कॉमन काढले तर y इंटू ब्रॅकेट, y जर कॉमन काढले तर ट्वाइस hx प्लस by, त्यातला एक y शिल्लक राहिला, इज इक्वल टू 0. जेव्हा दोन टर्म्सचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. Therefore either y equals 0 or twice hx plus by equals 0. आता मला सांगा y equals 0 हे कोणाचं इक्वेशन आहे, तर हे x ऍक्सिसचं इक्वेशन आहे. याकरता मी काल बऱ्याच तुम्हाला काही गोष्टी लिहून दिल्यात किंवा त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या सारख्या वाचून घ्या, ते लागतात सारख्या आधीमध्ये आपल्याला. आता मला सांगा y इक्वल 0 हे कुणाचं इक्वेशन आहे, तर x ऍक्सिसचं इक्वेशन आहे. आणि हे जे इक्वेशन आहे समथिंग x हा नंबर आहे, रियल नंबर आहे, ट्वाइस h, समथिंग x प्लस समथिंग y इक्वल 0. यात कॉन्स्टंट, प्युअर कॉन्स्टंट ऍब्सेंट आहे. ह्याला कोइफिशियंट म्हणतात. x ला y ला जोडून जे आले ते कोइफिशियंट आहेत आणि प्युअर कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल इथं बघा 2x plus 3y plus 4 is equal to 0.
यामध्ये x चा कोइफिशियंट 2 आहे, y चा कोइफिशियंट 3 आहे, पण 4 हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे. आणि जेव्हा लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट ऍब्सेंट असतो तेव्हा ती लाईन 100% ओरिजिन मधून जाते. म्हणून मी तुम्हाला काल एक लाईन रेड पेन ने लिहून दिली होती. द लाईन दॅट पासेस थ्रू ओरिजिन इज इन द फॉर्म y इक्वल्स mx चा फॉर्म असतो, y इक्वल्स mx. आता यातला समजा कॉन्स्टंट जर नसेल तर ही जी लाईन आहे त्यामधला ह्याला आपल्याला y इक्वल्स mx च्या फॉर्म मध्ये आणता येतो. कॉन्स्टंट नसेल तर ट्वाइस x ट्रान्सफर केले, 3y इक्वल्स -2x झाले, 3 ने डिवाइड केलं, y इक्वल्स -2/3x. बघा हा m त्याचा स्लोप y इक्वल्स mx. म्हणजे ज्यावेळेस कॉन्स्टंट ऍब्सेंट असतो तेव्हा ती लाईन कशातून पास होते तर ओरिजिन मधून पास होते. मग आता हे जे आपण आता इथं a इक्वल 0 कन्सिडर केल्यावर a इक्वल 0 कन्सिडर केल्यानंतर आपल्याला दोन जे लाईन्स मिळाल्या त्यातली एक लाईन म्हणजे y इक्वल 0 जे x ऍक्सिसचं इक्वेशन आहे. x ऍक्सिस अर्थातच ओरिजिन मधून जाते कारण x आणि y ऍक्सिसचं इंटरसेक्शन म्हणजे ओरिजिन. त्यामुळे x ऍक्सिस ही लाईन ओरिजिन मधून जातेच आणि यातला कॉन्स्टंट ऍब्सेंट आहे म्हणून ही देखील लाईन कशातून पास होते ओरिजिन मधून पास होते. देयरफॉर both the lines pass through origin. Both the lines pass through origin. आता ती पहिली केस आहे. नाउ केस 2. आपण आता a इक्वल 0 पाहिलं. असा आता b 0 असताना काय? when b equals 0, therefore पुन्हा इक्वेशन 1 reduces to यातला b 0 झाल्यामुळे हे इक्वेशन आता काय झालं सांगा ax² प्लस ट्वाइस hxy इज इक्वल टू 0. b 0 असल्यामुळे ही सगळी टर्म काय झाली आपली त्यातली 0 झाली. आता यात पुन्हा x तुम्हाला कॉमन मिळतात का बघा. x कॉमन काढले काय शिल्लक राहतं याच्यातलं बघा ax त्यातला x कॉमन गेलं प्लस ट्वाइस hy इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा दोन ही टर्म आणि सेकंड टर्म यांचा प्रॉडक्ट 0 आहे त्यामुळे आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. ax प्लस ट्वाइस hy इक्वल 0. पुन्हा x इक्वल 0 हे कुणाचं इक्वेशन आहे तर ते y ऍक्सिसचं इक्वेशन आहे आणि यामध्ये समथिंग x आणि समथिंग y पण कॉन्स्टंट नाही आहे त्यामुळे ही लाईन कशातून पास होते सांगा ओरिजिन मधून पास होते. y ऍक्सिस अर्थातच ओरिजिन मधून पास होते आणि ही पण लाईन कशातून पास होते पुन्हा ओरिजिन मधून पास होते. त्यामुळे या दोन्ही केसेस ऑलमोस्ट सेम आहेत. a 0 असताना काय आणि b 0 असताना काय. मग आता हे या देखील दोन्ही लाईन्स कशातनं पास होतात थ्रू ओरिजिन पास होतात. देयरफॉर both the lines pass through origin. या देखील दोन्ही लाईन्स कशातून पास होतात तर त्या ओरिजिन मधून पास होतात. ओके आतापर्यंत आपण दोन केसेस पाहिल्या a 0 असताना आणि b 0 असताना काय आणि तुम्ही हे पाहिलं की या दोन्ही केसेस ऑलमोस्ट काय आहेत त्या सिमिलर आहेत टाइप सेम. आता तसंच a 0 नसताना आणि b 0 नसताना when a not equal 0 and b not equal 0 या देखील दोन्ही केसेस सेम आहेत एकसारखे आहेत. मी त्यातली कोणतीही एक केस लिहिली तरी चालते. ती म्हणजे आता मी केस 3 ने सुरुवात करतोय. तर ही जी लाईन आहे ती आपली फर्स्ट इक्वेशन मी मुद्दामून आहे तसं घेऊन घेतलेलं आहे. पुन्हा कन्सिडर होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² इक्वल 0. इक्वेशन 1 हे तुमच्याकडे वहीत ऑलरेडी लिहिलेलं आहे तुम्हाला पुन्हा लिहायची गरज नाही. नाउ केस 3 when b not equal 0, b जर नॉन 0 असेल तर काय तसंच a नॉन 0 असेल तर काय याने सुरुवात केली तरी चालते. b नॉन 0 असेल तर काय जर b ही टर्म नॉन 0 असेल तर आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. आता फर्स्ट इक्वेशनला दोन्ही साइडला मी या नॉन 0 टर्मने मल्टिप्लाय करणार आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स
of equation 1 by b, multiplying both sides of equation 1 by b, we get, चला पहिलं इक्वेशन इथं बघा, ab x square plus twice bh xy twice bh xy plus b square y square is equal to 0. फक्त मी आता हे एकदा हे इक्वेशन रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिणार आहे. हेच इक्वेशन फक्त ऑर्डर त्याची रिव्हर्स करणार आहे. त्याचं कारण लिहिल्यानंतर सांगतो. दॅट इज b square y square plus twice bh xy plus ab x square is equal to 0. हेच इक्वेशन फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलं. तर असं का लिहिलं तर बघा, ही जी टर्म आहे ती परफेक्ट स्क्वेअर टर्म आहे. म्हणजे b चा पण स्क्वेअर आहे, y चा पण स्क्वेअर आहे. मग तसं पण इथेही ती टर्म आहेच, पण ab परफेक्ट स्क्वेअर नाहीये. एक्स स्क्वेअर हा परफेक्ट स्क्वेअर आहे, मध्ये प्रॉडक्ट अँड डबलची टर्म आहे. पण ही जी टर्म आहे दॅट इज परफेक्ट स्क्वेअर, म्हणून ही टर्म मी पहिल्यांदा लिहिली. मग ही टर्म एक्स प्रॉडक्ट ऑफ टू डबल ऑफ दॅटची आहे तशी, आणि ही जी टर्म आहे ती थर्ड टर्मच्या लिहिली. आता हा परफेक्ट स्क्वेअर आहे, ही मिडल टर्म आहे, पण हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. मग त्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये इथं ऍडजस्टमेंट काय करायची आपल्याला, तर स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करायची. मी ही बऱ्याचदा तुम्हाला यापूर्वी स्क्वेअर टर्म कशी कॅल्क्युलेट करतात दाखवली होती. हा फॉर्म्युला आठवतोय का बघा. स्क्वेअर टर्म इक्वल्स मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. सांगा त्याच्यातली मिडल टर्म काय सांगा, तर ट्वाइस bhxy चा स्क्वेअर ट्वाइस bhxy चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म 4 इंटू b स्क्वेअर y स्क्वेअर. आता हा स्क्वेअर करूया आपण वरचा. 2 चा स्क्वेअर 4, b चा स्क्वेअर b स्क्वेअर, h चा स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन 4 b स्क्वेअर y स्क्वेअर. यातले 4 4 कॅन्सल होतील, b स्क्वेअर कॅन्सल होतील, y स्क्वेअर कॅन्सल होतील. फक्त शिल्लक राहील h स्क्वेअर x स्क्वेअर. ही झाली तुमची स्क्वेअर टर्म. काय मिळाली स्क्वेअर टर्म तुम्हाला, h स्क्वेअर x स्क्वेअर. स्क्वेअर टर्म आपल्याला काय मिळाली, h स्क्वेअर x स्क्वेअर. आता ती टर्मची ऍडजस्टमेंट येते बघा. सो b स्क्वेअर y स्क्वेअर ऍज इट इज प्लस twice bh xy as it is प्लस, आता मी इथे स्क्वेअर टर्म पहिल्यांदा ऍड करून घेतो. इथे ही स्क्वेअर टर्म पहिल्यांदा मी ऍड करून घेतो. काय टर्म आहे सांगा, h स्क्वेअर x स्क्वेअर. की लगेच सबट्रॅक्ट करा, कॅन्सल करा. h स्क्वेअर x स्क्वेअर. आणि तुमच्याकडे ऑलरेडी जी तिथे टर्म आहे ती टर्म ऍज इट इज. हे बघा ही टर्म ऍज इट इज प्लस काय टर्म आहे, ab x स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपण स्क्वेअर टर्म ऍड केली, लगेच ती काय केली, कॅन्सल पण करून घेतली. स्क्वेअर टर्मचं रफर तेवढा तुम्ही इथलं रफ करून घेतोय. हा स्क्वेअर टर्म ऍड करून कॅन्सल करून झाली. आता इथून एवढा जर आपण पार्ट व्यवस्थित पाहिला, इथून एवढा पार्ट, तर हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा, तर by याचं स्क्वेअर रूट घ्या, मधल्याचं साइन घ्या, याचं स्क्वेअर रूट घ्या, hx त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, आणि चेक करा हा स्क्वेअर आहे की नाही. फर्स्ट टर्म स्क्वेअर, लास्ट टर्म स्क्वेअर, दोघांचा प्रॉडक्ट काय होतो बघा. प्रॉडक्ट bhxy. हे बघा bhxy आणि त्याचे डबल ट्वाइस आहे. पुढच्या दोन टर्म्स मधून आधी साइन कॉमन, मायनस आधी साइन कॉमन, आणि मग एक्स स्क्वेअर देखील कॉमन आहे. एक्स स्क्वेअर कॉमन, आपण मायनस एक्स स्क्वेअर कॉमन काढलेत. लक्षात ठेवा सगळे साइन चेंज होणार. यात ही टर्म राहणार एच स्क्वेअर पॉझिटिव्ह झाली, ह्याचा मात्र साइन बदलणार मायनस ए बी आणि RHS 0 ऍज इट इज. या दोन्ही स्टेप फार काळजीपूर्वक लिहायच्या. नेक्स्ट स्टेप, देयरफॉर by प्लस hx
ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, मायनस साइन ॲज इट इज, ही स्टेप काळजीपूर्वक घ्या आता. एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी याचा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करून बघा, एक्सचा स्क्वेअर इथं आहे एक्स स्क्वेअर, आणि रूटचा स्क्वेअर केला, रूटचा स्क्वेअर की आतली क्वांटिटी राहते शिल्लक, आणि इज इक्वल टू 0 ॲज इट इज, इज इक्वल टू 0 ॲज इट इज. थोडक्यात मी ह्याला कोणत्या फॉर्म मध्ये आणले, ह्याला इक्वेशनला, तर मी ह्याला तात्पुरतं ए म्हणतो आणि ह्याला बी म्हणतो. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आणले. तुम्ही ही लाईन पेन्सिल लिहायची सगळ्यांनी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स 0च्या फॉर्म मध्ये त्याला मी आणलेलं आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स 0 या फॉर्म मध्ये आपण आणलेलं आहे. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स काय आहेत? ए प्लस बी, ए मायनस बी. आता पहिल्यांदा तिथे फॅक्टर्स मध्ये ए प्लस बी बघा. ए काय सांगितलं? ए बी वाय प्लस एच एक्स ए प्लस बी, त्यातला बी काय सांगा? एक्स इंटू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. हा झाला फॅक्टर आपला ए प्लस बी इंटू आता ए मायनस बी. ए काय आहे आपला? बी वाय प्लस एच एक्स मायनस ए मायनस बी. बी काय आहे? तर एक्स इंटू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल 0. आता या दोन टर्म्स मध्ये असेच तिकडं या दोन टर्म्स मध्ये आपल्याला एक्स कॉमन काढता येतो. देअरफॉर स्क्वेअर ब्रॅकेट बी वाय प्लस राउंड ब्रॅकेट ह्यातला एक्स कॉमन काढतो या दोघातला. एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स कॉमन काढलेले. या दोघातून एक्स कॉमन काढलेत इंटू पुन्हा बी वाय प्लस या दोघातून एक्स कॉमन काढणार आहे. एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी, एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी राउंड ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे ही एक टर्म आहे ज्याच्यामध्ये समथिंग वाय प्लस समथिंग एक्स असा फॉर्म आहे, आणि या दुसऱ्या टर्म मध्ये बी वाय प्लस हा पार्ट आहे ना एच मायनस आहे, इथे एच प्लस आहे, एवढा फक्त फरक आहे. पण समथिंग एक्स म्हणायला त्याला हरकत नाही, इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा जेव्हा दोन टर्म्सचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 असते, बी वाय प्लस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0, and किंवा और बी वाय प्लस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता इथे देखील पहा, या दोन्हीच्या दोन्ही लाईन्स जे आहेत, या दोन्ही लाईनचं इक्वेशन कशावर म्हणतो? हे बघा, त्यातला जो बी आहे, एच आहे किंवा ए बी हे सगळे रिअल नंबर्स आहेत. त्यामुळे हा वायचा हा कोइफिशियंट आहे, एक्सचा हा कोइफिशियंट आहे. पण यात प्युअर कॉन्स्टंट कुठेही पाहायला मिळत नाहीये. यात प्युअर कॉन्स्टंट आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीये. तसंच इथं वायचा हा कोइफिशियंट आहे, एक्सचा हा कोइफिशियंट आहे, पण प्युअर कॉन्स्टंट कुठेही नाही आहे. म्हणजे दोन्ही लाईन्सच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म्स ऍब्सेंट आहेत. याचा अर्थ या दोन्ही लाईन्स कशातून पास होत असल्या पाहिजेत? ओरिजिन मधून पास व्हायला पाहिजेत. देअरफॉर बोथ the lines pass through origin. या देखील दोन्ही लाईन्स कशातून पास होतात? तर त्या ओरिजिन मधून पास होतात. आता मी ही केस कुठून सुरुवात केली होती आठवतं का? बघा, when b not equal 0 पासून ह्याची आपण सुरुवात केली होती. साधारण असाच सेम पार्ट when a not equal 0 चा आहे, त्यामुळे तो लिहिणं आवश्यक नाहीये. इथं तिसरी केस झाल्यानंतर हा थेरम संपवायचा आणि असं लिहायचं असतं, thus
thus every homogeneous equation in second degree represents a pair of lines passing through origin. It represents pair of lines passing through origin. हा आपला इथे फर्स्ट थेरम संपला. आता ह्याचे जे रिमार्क्स आहेत हे फार महत्वाचे आहेत. थेरम पेक्षा ह्याचे रिमार्क्स फार महत्वाचे आहेत. आपण या थेरम मध्ये आतापर्यंत काय पाहिलं बघा. A0 असताना काय तर एक y ऍक्सिस होता आणि एक ओरिजिन मधून जाणारी लाईन, म्हणजे दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात. तसंच B0 असताना काय तर दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात. B0 नसताना काय तर दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात. असं सेम A0 नसताना काय तर दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात. आणि Hच्या ज्या केसेस आहेत हे आपण सगळ्या रिमार्क मध्ये पाहणार आहोत. आता रिमार्क्स जे आहेत ह्याच्यात हा थेरम संपल्यानंतर मी तुम्हाला 3-4 रिमार्क्स लिहून देणार आहे. हे इतके महत्वाचे रिमार्क्स आहेत, ते जर का तुम्हाला व्यवस्थित समजले, पहिल्यांदा लिहिल्यानंतर ते कोणालाही समजत नाही, पण ते जर व्यवस्थित समजले तर जवळपास सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. आणि त्या रिमार्क्स मध्ये मी ही जी लाईन आहे ना, ही लाईन ह्याला L1 म्हणणार आहोत. L1 त्या लाईनला मी L1 असं म्हणणार आहे, L1. आणि ही दुसरी जी लाईन आहे ही BY. दोन्ही लाईन्स मध्ये फरक काय तुम्हाला कळलं का बघा. दोन्ही लाईनच्या इक्वेशन मध्ये फरक काय हे बघा. BY सेम पार्ट आहे, प्लस साइन सेम पार्ट आहे. फक्त हे जे ब्रॅकेट आहे त्यात इथं प्लस आहे तर इथं मायनस आहे. त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे इक्वेशन्स आहेत, या डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. आणि याला मी L2 म्हणणार आहे. या लाईनला काय म्हणणार आहे मी L2. आणि मग याचे रिमार्क्स मी जे काय असतील त्याच्या पुढे कंटिन्यू करणार आहे. तुम्ही देखील सगळेच्या सगळे रिमार्क्स आहेत ते कंपल्सरी रेड पेन, म्हणजे प्रत्येक लाईन त्यात तुम्ही वेगळा कलर वापरायचाच नाही. सगळेच्या सगळे रिमार्क्स रेड पेन लिहून घ्यायचे तुम्ही. ओके. आता या थेरमशी संदर्भात आपल्याला रिमार्क्स बघायचे. पहिला जो रिमार्क आहे, फर्स्ट रिमार्क, त्याकरता मी मागच्या थेरम मधला हा पार्ट मुद्दामून आहे तसा ठेवला आहे. L1 आणि L2 असं मार्किंग केलेलं होतं. बघ, कन्सिडर 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इन केस 3. केस 3 म्हणजे when b not equal 0. त्या केस मध्ये ह्या ज्या दोन लाईन्स आपल्याला मिळाल्या होत्या ओरिजिन मधून जाणाऱ्या, त्याला एकाला L1 म्हणा आणि दुसऱ्याला L2 म्हणा असं मी म्हणलं होतं. बघा ही L1 ही लाईन बघा. by प्लस h इंटू प्लस h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab इंटू x इज इक्वल टू 0. आणि सेकंड लाईन जी L2 ती इथे by प्लस h मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab इंटू x इज इक्वल टू 0. या त्या दोन लाईन्स आहेत L1 आणि L2. अशा त्या दोन लाईन्स आहेत. आता या दोन्ही लाईन्सच्या आपण स्लोप्स ना, हे दोन्ही लाईन्स आहेत म्हणजे स्लोप्स असणार या दोन्ही लाईन्सना. त्या दोन्ही लाईन्सच्या स्लोप्सना आपण M1 आणि M2 असं ऍझ्युम करून घेऊया. या दोन्ही लाईन्सच्या स्लोप्सना आपण M1 M2 असं म्हणू. बघा, लेट M1 and M2 be the slopes of the lines L1 and L2 respectively. सांगा, फर्स्ट लाईनचा स्लोप, कोणत्याही लाईनचा स्लोप मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय असा असतो. मग आता पहिल्या लाईनचा जो स्लोप आहे तो M1 काय असेल सांगा. M1 तर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स सांगा. एक्स चा कोएफिशियंट काय h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. y चा कोएफिशियंट आहे b. आणि M2 सेकंड लाईनचा स्लोप काय असेल तर मायनस कोएफिशियंट ऑफ x, x चा कोएफिशियंट h मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y b. हा झाला दुसऱ्या लाईनचा स्लोप. आता या स्लोपची ऍडिशन काय आहे ते आपण एकदा पाहणार आहोत आणि या स्लोपचा प्रॉडक्ट काय येतो हेही पाहणार आहोत. मग यांची ऍडिशन बघा. कन्सिडर
consider m1 plus m2 equals m1 plus m2 equals पहिल्यांदा मी m1 रिप्लेस करतोय मायनस ब्रॅकेट मध्ये h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b m1 प्लस m2 आता m2 रिप्लेस करतोय मायनस ब्रॅकेट मध्ये h मायनस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b m1 प्लस m2 दोन्ही डिनॉमिनेटर्स सेम आहेत दोन्ही डिनॉमिनेटर्स काय सेम आहेत त्यामुळे एकदाच कॉमन डिनॉमिनेटर बी लिहायचं आपल्याला आणि आता न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर करायचं दोन्ही टर्म्स तुमच्या निगेटिव्ह आहेत मायनस साइन तेवढं मी आत नेणार आहे काय झालं बघा मायनस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी पुन्हा मायनस एच मायनस मायनस प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी काय शिल्लक राहिलं बघा आता निगेटिव्ह एच आणि निगेटिव्ह एच म्हणजे मायनस ट्वाइस एच हे रूट जे आहे हे रूट एकाला साइन मायनस आहे आणि त्याच रूटला साइन प्लस आहे त्यामुळे ते रूट रूट कॅन्सल झाले आणि तुमचा कॉमन डिनॉमिनेटर बी आहे तसा राहिला थोडक्यात आपल्याला m1 प्लस m2 काय मिळालं सांगा m1 प्लस m2 इक्वल्स मायनस ट्वाइस एच अपॉन बी m1 प्लस m2 इक्वल्स मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि मी तुम्हाला काल ज्यावेळेस होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री नावाची एक टर्म लिहून दिली त्यावेळी डायरेक्ट सांगितलं होतं पुट m1 प्लस m2 इक्वल्स मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि मी तुम्हाला ते पुढे एखाद्या रिमार्क मध्ये दाखवेन असं सांगितलं होतं आणखी 2 वेळा असंच मी तुम्हाला हे दाखवणार आहे m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b म्हणजे थोडक्यात m1 प्लस m2 कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स मध्ये m1 प्लस m2 ही टोटल मायनस ट्वाइस एच अपॉन बी असते आणि जेव्हा मी तुम्हाला याचे एक्झाम्पल देईन ना त्यावेळी तुम्हाला खूप चांगलं कळेल काळजी करायची ओके आता आपण असंच काय पाहणार आहोत तर प्रोडक्ट ऑफ रूट्स पाहणार आहोत ह्याच्यानंतर कंटिन्यू करणार आहे मी आता m1 m2 ची फक्त टोटल केली आता इथंच मी ह्याच्यातच तुम्हाला प्रोडक्ट ह्याचा कंटिन्यू करणार आहे फक्त पुन्हा बघा m1 प्लस m2 काय आलं सांगा तर मायनस ट्वाइस एच अपॉन मायनस ट्वाइस एच अपॉन बी मायनस ट्वाइस एच अपॉन बी आता मी इथं यातच चेंजेस करणार आहे m1 m2 हा प्रोडक्ट घेऊन दाखवणार आहे तुम्हाला m1 m2 हा प्रोडक्ट काय आहे तो आपल्याला पाहायचा m1 इंटू m2 हा प्रोडक्ट m1 रिप्लेस केला इंटू आता m2 रिप्लेस केला m1 आणि m2 सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही हे जे साइन आहे ना साइन मायनस आणि मायनस हा साइन प्लस होऊन जाणार आहे याचा विचार सुद्धा करू नका आणि आता ब्रॅकेट मधल्या टर्म्स कडे बघा पहिल्यांदा या ब्रॅकेट मध्ये याला जर मी a म्हणलं a तर a प्लस b असा फॉर्म आहे आणि तिकडे a मायनस b असा फॉर्म आहे मग a प्लस b a मायनस b चा आन्सर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असणार आहे मायनस इंटू मायनस चा प्रोडक्ट प्लस असणार आहे आणि a प्लस b इंटू a मायनस b a स्क्वेअर हे बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आता मला सांगा रूटचा स्क्वेअर म्हणजे आतली क्वांटिटी तर ते h स्क्वेअर मायनस ab हा झाला वरचा प्रोडक्ट a प्लस b इंटू a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये b इंटू b म्हणजे b स्क्वेअर b इंटू b म्हणजे b स्क्वेअर आता हे मायनस साइन जरा आत जाऊ दे इथं लिहितो मी मायनस साइन ट्रान्सफर आत गेल्यानंतर h स्क्वेअर मायनस h स्क्वेअर प्लस ab प्लस ab होल डिवाइडेड बाय b स्क्वेअर शिल्लक राहिली h स्क्वेअर कॅन्सल झाले सांगा काय शिल्लक राहिलं तिकडं तर ab अपॉन b स्क्वेअर शिल्लक राहिले ab अपॉन b स्क्वेअर ह्याच्यातला एक b डिनॉमिनेटर मधला आणि इथला b कॅन्सल झाला म्हणजे इथं आता LHS मधला पार्ट आहे m1 m2 इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं यातलं सांगा तर a अपॉन b m1 m2 इक्वल्स a अपॉन b हवा तर तो कालचा पार्ट पुन्हा एकदा बघा त्यात m1 m2 च्या जागी मी a अपॉन b रिप्लेस केलं होतं आणि m1 प्लस m2 च्या जागी मायनस ट्वाइस h अपॉन b आपण रिप्लेस केले होते मायनस ट्वाइस h अपॉन b आणि m1 m2 म्हणजे a अपॉन b हा झाला तुमचा फर्स्ट रिमार्क ओके नाउ सेकंड रिमार्क 2 same line consider two lines passing through origin in case 3
एकाला आपण L1 म्हणले, दुसऱ्याला आपण काय म्हणलेलं आहे, L2 असं म्हणलेलं आहे. तर by प्लस h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab इंटू x इक्वल 0. या दोन्ही लाईन्स मध्ये हा जो रूटच्या आतला पार्ट आहे, या रूटच्या आतला पार्ट आहे त्याला h स्क्वेअर मायनस ab ला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. DISCRIMINANT डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. डिसाइडिंग फॅक्टर त्याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. आणि याच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो काहीही असू शकतात. त्यानुसार आपण नेचर ऑफ लाईन्स ठरवतो. नेचर ऑफ लाईन्स. तर h स्क्वेअर मायनस ab फर्स्ट पॉइंटला, इफ h स्क्वेअर मायनस ab is equal to 0, then the lines are real and coincident. COINCIDENT. The lines are real and coincident. The lines are real and coincident. साधा विचार करा. हे बघा, या दोन्ही लाईनच्या इक्वेशन मध्ये ही जर टर्म 0 झाली, म्हणजे हा जर पार्ट 0 झाला, h प्लस 0 म्हणजे hx ही टर्म झाली थोडक्यात, आणि h मायनस 0 पुन्हा hच आहे म्हणजे hx. थोडक्यात ही जर का टर्म 0 झाली तर हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन सेम राहतं का बघा, सारखं राहतं का बघा. by प्लस h प्लस 0 म्हणजे hच झालं, हे hx इज इक्वल टू 0. hx इज इक्वल टू 0 आणि ही टर्म जरी 0 झाली तर by प्लस hx इज इक्वल टू 0, कारण ही टर्म 0 असल्यामुळे h मायनस 0. थोडक्यात दोन्ही लाईन्स काय आहेत तर वन अँड द सेम आहेत. याचाच अर्थ त्या लाईन्स काय आहेत, कोइन्सिडेंट आहेत. एक्झाम्पल पण तुम्हाला चांगलं कळेल, फक्त लिहून ठेवायचं आहे, तुम्ही फक्त लिहून ठेवायचं वहीमध्ये. सेकंड त्यातला पार्ट बघा, इफ h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0, पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह, then the lines are real and distinct. DISTINCT. डिस्टिंक्ट चा अर्थ वेगवेगळा. आता मला सांगा, ही जर टर्म पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह, एखाद्या पॉझिटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट h मध्ये ऍड होणार आहे आणि एखाद्या पॉझिटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट h मधून सबट्रॅक्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा जर आपला नंबर हा जो आहे तो फॉर एक्झाम्पल 25 असं समजा, तर 25 चा रूट 5 ते h प्लस 5 एकदा होणार आहे, h प्लस 5, आणि एकदा h मायनस 5 होणार आहे. त्यामुळे हा नंबर आणि हा नंबर हा डिस्टिंक्ट किंवा वेगवेगळे नंबर असणार आहेत. आता समजा की h आपण तात्पुरतं 8 आहे असं समजूया, h म्हणजे 8 आहे, तर 8 मध्ये 5 एकदा ऍड होणार आहे आणि इंटू x असणार आहे, आणि h मधून म्हणजे 8 मधून एकदा 5 सबट्रॅक्ट होणार आहे आणि इंटू x असणार आहे. म्हणजे वरती 8 प्लस 5 ते 13x असतील आणि इथे 8 मायनस 5 म्हणजे 3x असतील. हे दोन्ही वेगवेगळे नंबर्स असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ या दोन्ही लाईन्स काय असल्या पाहिजेत, रिअल अँड डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजेच काय तर वेगवेगळे असले पाहिजेत. आणि यातला शेवटचा पॉइंट, इफ h स्क्वेअर मायनस ab इज लेस दॅन 0, then the lines are imaginary, किंवा आपण त्याला नॉट रिअल असं देखील म्हणतो. लाईन्स आर इमॅजिनरी. स्क्वेअर रूट मध्ये आपण एखादी निगेटिव्ह टर्म घेतली तर तो नंबर कसा असतो, इमॅजिनरी नंबर असतो. म्हणजे अशा लाईन्स एक्झिस्टच होत नाही. म्हणजे ग्राफ वरती आपण त्या लाईन्स ड्रॉ करू शकत नाही. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्या लाईन्स मात्र आपण ड्रॉ करू शकतो, इथं करता येत नाही. लाईन्स आर इमॅजिनरी. ओके, हा झाला सेकंड रिमार्क. आता असेच आणखी एक दोन आहेत. हे सगळे रिमार्क्स तुम्ही रेड पेन वहीत लिहून काढायचे. नाउ नेक्स्ट किंवा थर्ड रिमार्क बघायचा आपल्याला. थर्ड रिमार्क फार महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा रिमार्क. कन्सिडर अ होमोजेनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. काय इक्वेशन आहे, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0. हे जे इक्वेशन आपण याला काय म्हणतो, होमोजेनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. त्या इक्वेशनला आपण थ्रू आउट
पहिल्यांदा एक्स स्क्वेअरने डिवाइड करून बघूया काय होतं. डिवाइडिंग बोथ साइड्स किंवा थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर. प्रत्येक टर्मला मी याच्यात सेपरेट डिव्हिजन दाखवणार आहे. ax स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस by स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. यातला a स्क्वेअर कॅन्सल होईल, a शिल्लक राहील. यातला एक एक्स कॅन्सल होईल पण खाली एक एक शिल्लक राहील. पण तो लिहिताना मी कसं लिहितो बघा, ट्वाइस h इंटू ब्रॅकेट y अपॉन एक्स. यातला y आणि x शिल्लक राहील प्लस आता यातलं काहीही कॅन्सल होत नाही, b इंटू ब्रॅकेट y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर शिल्लक आहे, त्याला मी y अपॉन एक्स चा कॉमन स्क्वेअर केला इज इक्वल टू 0. स्टेप कळते का? त्याला फक्त मी y अपॉन एक्स चा काय केलाय कॉमन स्क्वेअर. आता मला सांगा, हे जे मुळात इक्वेशन आहे, हे इक्वेशन याच्यापासूनच तयार केलेलं हे इक्वेशन आहे, फक्त एक्स स्क्वेअर ने दोन्ही साईडला डिवाइड केलेलं आहे, बाकी काही नाही. मग आता ह्या इक्वेशन मध्ये काय असतं, हे इक्वेशन कशापासून तयार झालं असतं? तर हे होमोजिनियस इक्वेशन जे आहे ते ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन्सचं ते कंबाइंड इक्वेशन असतं. आणि ओरिजिन मधून जाणारी प्रत्येक लाईन जी असते ती y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये असते. त्यामुळं अशा प्रकारच्या दोन इक्वेशन्सचं हे कंबाइंड इक्वेशन असतं. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे आणि ह्याच्यात काही फरक नाहीये, हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत. हे आणि हे इक्वेशन सेम आहे. जर तुम्ही पुन्हा स्क्वेअर केला, सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर केला आणि तो जर ट्रान्सफर केला की तुम्हाला हेच इक्वेशन पाहायला मिळतं. मग आता या इक्वेशन मध्ये ज्या काही दोन लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन्सचा फॉर्म कसा आहे सांगा, y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये त्या लाईन्स आहेत. मग लेट y इक्वल्स mx बी one of the lines representing above equation. यातली एक लाईन y इक्वल्स mx या फॉर्म मध्ये ते असलीच पाहिजे. मग या इथल्या इथे मी आता जर समजा हा x ट्रान्सफर केला तर काय दिसतंय बघा, m इक्वल्स काय दिसेल आपल्याला, y अपॉन x दिसेल. Therefore replacing y upon x by m we get. या इक्वेशन मध्ये y अपॉन x जागी m रिप्लेस करा, काय दिसेल तुम्हाला, a प्लस ट्वाइस hm a प्लस ट्वाइस hm प्लस bm स्क्वेअर इज इक्वल टू 0. a प्लस ट्वाइस hm प्लस bm स्क्वेअर इज इक्वल टू 0. या इक्वेशनचं नाव आहे ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. या इक्वेशनला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. आणि त्यातला m म्हणजे काय असतो मी तुम्हाला हे एक्झाम्पल मध्ये, हे नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला हे सगळे रिमार्क्स क्लिअर होणार आहेत, फार व्यवस्थित होणार आहेत. फक्त आता पहिल्यांदा ते लिहून घ्यायचे असतात, मी सांगतो तेवढं ऐकायचं. होमोजिनियस इक्वेशन होतं, त्याला थ्रू आउट एक्स स्क्वेअर डिवाइड करून मी काही स्टेप्स केल्या. त्यातली एक लाईन y इक्वल्स mx असली पाहिजे, म्हणजेच y अपॉन x इक्वल्स m रिप्लेस केल्यानंतर जे इक्वेशन मिळालं या इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m असं म्हणतात. आता याच्यात मी इथे कंटिन्यू करतो ते. हे असाच खाली कंटिन्यू करायचं. दिस इज नोन ॲज AUXILIARY ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. दिस इज नोन ॲज ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. आता ही लाईन तर फार महत्वाची आहे. द रूट्स ऑफ अबव इक्वेशन म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन.
The roots of above equation are the slopes of the separate lines SEPARATE separate lines given by homogeneous equation. The roots of above equation are the slopes of the separate lines given by homogeneous equation. हा रिमार्क लिहून ठेवायचा. नाउ फोर्थ रिमार्क, लास्ट रिमार्क. हे जे इक्वेशन आहे आपण ऑक्झिलरी इक्वेशन मगाशी असं म्हणलं होतं स्लोप m मध्ये, तर तिथून सुरुवात करणार आहे. कन्सिडर ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. हेच इक्वेशन आहे a plus twice hm plus bm square equals 0. In auxiliary equation, put m equals y upon x to get the homogeneous equation. आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना हे लागते ही स्टेप बऱ्याच बऱ्याच. काय म्हणलं ब्रॅकेटमध्ये मी की ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये म्हणजे या इक्वेशन मध्ये किंवा या इक्वेशन मध्ये m च्या जागी y upon x रिप्लेस करा. m च्या जागी y upon x टू गेट द होमोजेनियस इक्वेशन. करून बघूया आपण, चेक करून बघूया. चला a as it is प्लस twice h. m च्या जागी काय रिप्लेस करा म्हणून सांगितलं मी y upon x प्लस b इनटू ब्रॅकेट y upon x चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन मी सिम्प्लिफाय करत येणार आहे. a upon 1 प्लस twice h y upon x plus b y square upon x square is equal to 0. मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करायचं आहे, x square करायचं आहे. मग याला वर खाली x square ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग a as it is हे मल्टिप्लाय केलेले x square प्लस twice, हे बघा याला वर खाली मला x ने मल्टिप्लाय करावं लागेल x square करण्यासाठी. मग twice h as it is x ने मल्टिप्लाय केलं आणि y as it is twice hxy प्लस ह्याला ऑलरेडी x स्क्वेअर आहे डिनॉमिनेटर मध्ये, त्याला काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. dy स्क्वेअर as it is equal to 0. आणि हे ट्रान्सफर केले इकडे की तुम्हाला ax स्क्वेअर प्लस twice hxy प्लस dy स्क्वेअर इक्वल 0 हे जे इक्वेशन मिळतं याला काय म्हणतो आपण, तर होमोजेनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. थोडक्यात ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये m च्या जागी y upon x पुन्हा रिप्लेस केले की तुम्हाला काय मिळतं, होमोजेनियस इक्वेशन मिळतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहेत. हे चारीच्या चारी रिमार्क्स वहीमध्ये लिहून ठेवायचे. आता 90% स्टुडंट्सने आपलं काही कळत नसतं हे मलाही माहिती आहे, पण ज्यावेळी मी एक्झाम्पल देईन आणि ते थेरम त्या रिमार्क्सशी रिलेट करायला लावेन तर तुमच्या वहीत तुमच्या समोर ते रिमार्क्स असले पाहिजेत, तर मी इथे देणारे एक्झाम्पल तुम्हाला ते कळणार आहेत. त्यामुळे हे थेरम आणि हे इथले रिमार्क्स हे सगळेच्या सगळे पहिल्यांदा वहीत लिहून ठेवा. कंपल्सरी वहीत लिहून ठेवा, तरच पुढचा भाग तुम्हाला कळणार आहे. ओके, थँक्यू.